नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 2 मार्च 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल. तुमचे हास्य हे तुमच्या प्रियजनांच्या असमाधानावरचे उत्तम औषध आहे. आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या दिवशी तुम्ही मादक पदार्थांचे सेवन करू नका. नशेमध्ये तुम्ही काही किमती वस्तू हरवू शकता. तुमच्या आयुष्यात काहीतरी इंटरेस्टिंग घडावे याची दीर्घकाळपासून वाट पाहत असाल तर आता नक्कीच आपणास थोडाफार रिलीफ मिळणार आहे. तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे याची तुम्हाला आज जाणीव होईल. आपल्या जीवनसाथीसोबत सिनेमा पाहून तुम्ही आपल्या इंटरनेटचा योग्य वापर करू शकता. उपाय: चांगले आर्थिक जीवन राखण्यासाठी थोडेसे बासमती तांदळासह चांदी लॉकरमध्ये ठेवा. वृषभ राशी, तुमच्या मनावर असलेले ओझे उचलण्यास आणि तुम्हाला पाठिंबा देण्यास नातेवाईक पुढाकार घेतील. आपल्या जीवनसाथीबरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता आणि आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. आपल्या जोडीदाराला न आवडणारे कपडे वापरू नका. यामुळे तो नाराज होऊ शकतो. पत्रव्यवहार काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे. तुमच्या जोडीदाराच्या तातडीच्या कामामुळे तुमची योजना बारगळेल, पण शेवटी जे झालं ते चांगल्यासाठीच हे तुम्हाला जाणवेल. उपाय: आंधळ्या लोकांची मदत केल्याने आणि त्यांची सेवा केल्याने प्रेमजीवन सुरळीत चालेल. मिथुन राशी, आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामाला पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणे पसंत करत होता. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातील एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. तुमच्या दिवसाची सुरुवात उत्तम राहील आणि म्हणून आज पूर्ण दिवस तुम्हाला ऊर्जावान वाटेल. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. दूरच्या नातेवाईकाकडून आलेली बातमी तुमचा दिवस उजळून टाकेल. उपाय: पिवळ्या रंगाच्या बाटलीत पाणी भरून सूर्याच्या प्रकाशात ठेवा आणि नंतर ते पाणी पिल्याने कौटुंबिक जीवन चांगले राहील. कर्क राशी, जी गोष्ट तुमच्यासाठी आवश्यक नाही त्यावर तुमचा अधिक वेळ वाया घालवू शकता. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची काहीशी कणखर आणि धाडसी बाजू दिसेल, ज्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ राहाल. नेहमी तुम्ही आपल्या गोष्टींना योग्य मानता असे करणे योग्य नाही.
आपल्या विचारांना लवचिक बनवा. यश हातातोंडाशी येण्याची शक्यता वाटताना आपली ताकद कमी होत जाण्याची भावना निर्माण होईल. तुम्ही वाचवलेले धन आज तुमच्या कामी येऊ शकते, परंतु यासोबतच याच्या जाण्याचे तुम्हाला दुःखही होईल. तुमचे घरगुती कामकाज, जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. त्यांच्या फुरसतीच्या वेळेत अशी कामं करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह आजच्या दिवशी दुर्भाग्यपूर्ण ठरेल. उपाय: चांगले आरोग्य प्राप्त करण्यासाठी मांसाहारी अन्न खाऊ नका. सिंह राशी, तुम्ही आज खरेदीला गेलात तर तुमच्या स्वतःसाठी चांगले कपडे घ्याल. तुमच्यासाठी आजचा दिवस खूप रोमॅन्टिक असेल, पण प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यावर विरजण पडेल. आज तुम्ही कुठल्या मित्र किंवा जवळच्या नातेवाईकांसोबत दुःखद गोष्टी शेअर करू शकता. छोट्या मोठ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देऊ नका. जवळच्या नातेवाईकांकडे जाणे आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते. घरगुती प्रश्नाकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या प्रियजनांसोबत वेळ जाता जाणार नाही. उपाय: आपल्या आर्थिक स्थितीच्या सशक्तीकरणासाठी आपल्या वैयक्तिक कौटुंबिक देवतेला पिवळी फुले वाहा. कन्या राशी, तुमची प्रिय व्यक्ती वचन मागणार आहे. घरातील कामांना पूर्ण केल्यानंतर या राशीतील गृहिणी आजच्या दिवशी निवांत टीव्ही किंवा मोबाईलवर कुठला सिनेमा पाहू शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आज मनसोक्त गप्पा माराल. उत्तम दिवस आहे. सिनेमा पार्टी आणि मित्रांसोबत फिरण्याची शक्यता आहे. क्रीडा प्रकारामध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. उपाय: आर्थिक स्थिती चांगली राखण्यासाठी हिरव्या गवतावर चाला. तूळ राशी, आजच्या दिवशी तुम्हाला त्या मित्रापासून सावध राहायचे आहे जे तुमच्याकडून उधार मागतात आणि नंतर परत करत नाहीत. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभोवतीचे लोक प्रभावित होतील. तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल. तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा दिवस सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल. तुमचे वैवाहिक आयुष्य आज एक चांगले वळण घेणार आहे. नात्याच्या पलीकडे तुमचेही एक आयुष्य आहे. त्या आयुष्याला आज तुम्ही अनुभवू शकता. मुलं तुमच्या आवडीनुसार वागणार नाहीत, त्यामुळे तुम्ही उदास राहाल. तुमचा अनियंत्रित राग
सर्वांना त्रासदायक ठरवू शकतो. कोपिष्ट व्यक्तीची ऊर्जा वाया जाते आणि निर्णय क्षमतेला खीळ घालते. म्हणून तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. अन्यथा गोष्टी आणखी अवघड होतात. उपाय: भगवान शंकरावर पंचामृताचे अभिषेक करा आणि आरोग्यामध्ये उत्तम फायदे मिळवा. वृश्चिक राशी: कुणाच्या मदतीविना तुम्ही धन कमावण्यात सक्षम राहू शकता. फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. ध्यानधारणा आराम मिळवून देईल. खाजगी गोष्टी मार्गी लावण्यासाठी उदारमतवादी दृष्टिकोन ठेवा. मात्र आपल्या बोलण्याने आपली काळजी करणारी कोणी व्यक्ती दुखावणार नाही याची दक्षता घ्या. दोघांमधील निखळ स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल. तुमचा जोडीदार तुमच्याकडून थोडा वेळ मागतो, परंतु तुम्ही त्यांना वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे ते नाराज होतात. आज त्यांची ही उदासी स्पष्टतेने समोर येऊ शकते. मोकळेपणाने गाणे म्हणणे आणि खूप नाचणे तुमच्या आठवड्याचा थकवा आणि तणाव कमी करू शकते. उपाय: आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काळी मिरी कुठल्याही प्रकारच्या आहारात घ्या. धनु राशी: घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल. जे लोक घरापासून बाहेर राहतात, आज ते आपले सर्व काम पूर्ण करून संध्याकाळच्या वेळी कुठल्या पार्कमध्ये एकांत जागेत वेळ घालवणे पसंत करतील. लहान मुलाबरोबर खेळण्यातून मौजमजा करणे हा आपल्या दुःखावर चांगला उपाय असेल. आज तुम्हाला आपले सामान व्यवस्थित आणि लक्षपूर्वक ठेवण्याची आवश्यकता आहे. वैवाहिक आयुष्याचे काही निश्चित असे फायदे असतात आणि आज तुम्हाला त्याचा अनुभव येईल. आज तुमचे मन धार्मिक कार्यात रमेल, यामुळे तुम्हाला मानसिक शांततेचा अनुभव होईल. उपाय: आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काळी मिरी कुठल्याही प्रकारच्या आहारात घ्या. मकर राशी: तुम्ही रिकाम्या वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकता. आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल. शक्यता आहे की आध्यात्मिकतेकडे तुमची तीव्र ओढ असेल. सोबतच तुम्ही योग कॅम्पमध्ये जाऊ शकता. धर्मगुरूचे प्रवचन ऐकण्याचाही योग बनू शकतो. आध्यात्मिक पुस्तके तुम्ही आज वाचू शकता. तुमची ऊर्जा पुन्हा मिळवण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या, कारण अशक्तपणामुळे तुमचे मन कमकुवत होते. तुमची खरी क्षमता ओळखा, अन्यथा तुम्ही शक्ती नाही तर इच्छा गमावून बसाल.
अनपेक्षित बिलामुळे आर्थिक बोजा वाढेल. मित्रमैत्रिणींच्या सहवासात तुम्हाला आराम मिळेल. उपाय: सफेद मिठाई तरुण मुलींना वाटल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. कुंभ राशी: तुमची मुलं तुमच्या अपेक्षावर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. वेळ भरभर निघून जाते म्हणून आजपासूनच आपल्या किमती वेळेचा उपयोग करा. आज जोडीदार तुमची प्रशंसा करेल आणि पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल. आपल्यासाठी उत्तम पक्वान बनवणे तुमच्या फिक्या नात्याला अधिक उत्तम बनवू शकते. तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल आणि लोक तुमच्यावर स्तुतीसुमने उधळतील. जर तुमची धनसंबंधित गोष्ट काही कोर्ट कचेरीत अडकलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. उपाय: चांगल्या आरोग्याचा आनंद घेण्यासाठी आपल्या घराच्या मध्याला स्वच्छ ठेवा. मीन राशी: रिकाम्या वेळेचा आज तुम्ही सदुपयोग कराल आणि त्या कामांना पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल जे काम तुम्ही मागील दिवसात करू शकला नव्हता. विद्यार्थी ज्या विषयात कमजोर आहेत त्या विषयाच्या बाबतीत तुम्ही आपल्या गुरुजनांच्या सोबत बोलू शकता. गुरूंचा सल्ला त्या विषयाच्या खोलपर्यंत समजण्यात उपयुक्त ठरेल. आजच्या दिवशी 4 भिंतीबाहेरची भटकंती मेजवान्या तुमचा मूड चांगला ठेवतील. नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज धनाची खूप आवश्यकता पडू शकते, परंतु आधी केलेल्या व्यर्थ खर्चाच्या कारणाने त्यांच्याजवळ पर्याप्त धन नसेल. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. आज तुम्ही रिकाम्या वेळेचा आनंद लुटाल. उपाय: दारू, हिंसा, दुसऱ्यांची पीडा, निंदा याचा त्याग केल्याने आर्थिक स्थितीसाठी शुभ असेल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.